मार्च 1971. पूर्व पाकिस्तानचं वाढतं वर्चस्व नमवण्यासाठी पाकने इतिहासातील अतिशय क्रूर आणि अमानुष असं ऑपरेशन सर्चलाइट पार पाडलं. 30 लाख बंगाली लोकांना मारलं गेलं. 4 लाख स्त्रियांवर अत्याचार केले. करोडो लोक आपला जीव मुठीत घेऊन भारतात स्थलांतर झाले. त्यातूनच त्यांची सुटका करण्यासाठी भारतानं उचललेले एक कठोर पाऊल, त्याचीच ही स्टोरी. आर्मी चीफ सॅम बहादूर आणि त्यांचा मास्टर प्लॅन. बांगलामध्ये होत असलेल्या जेनोसाइडवर भारताच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये पाक विरुद्ध युद्ध लवकरात लवकर सुरू करावं अशी चर्चा सुरू असताना आर्मी चीफ सॅम मानेकशॉ यांनी तत्काळ युद्ध पुढे ढकलावं असं सांगितलं. इंदिराजींनाही त्यांनी युद्धाची पार्श्वभूमी सांगितली की जर आता ताबडतोब युद्ध सुरू झाले तर एकाच वेळेला 3 आघाड्यांवर भारताला युद्ध करावे लागेल. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर युद्ध चालू असताना चायनाही हिमालय पासेसमधून आक्रमण करू शकतो. तो धोका टाळता यावा म्हणून थोडा उशीर करणे योग्य राहील. आणि जर जून जुलैमध्ये युद्ध सुरू केले तर शेतीच्या हंगामात देशावर फूड क्रायसिसचं संकट ओढावे. त्यानंतरही पुढील 2-3 महिने नॉर्थ ईस्टच्या भागात अतिवृष्टीचा परिणाम युद्धावर होऊ शकतो. पण हा 6-7 महिन्याचा वेळ भारतीय सैन्याला बळकट करायला वापरू शकतो आणि पुढे होणाऱ्या सर्व संभाव्य शक्यतांचा अभ्यास करून एक मास्टर प्लॅन आखता येऊ शकतो. पंतप्रधान इंदिराजींना सॅम यांचा सल्ला पटला, पण याच 6 महिन्यासाठी त्यांच्याकडे एक ॲडिशनल प्लॅन होता. तो म्हणजे भारताच्या सरकारने रॉ या गुप्तचर संघटनेच्या मदतीने पूर्व पाकच्या मुक्तीवाहिनीला अंतर्गत युद्धासाठी सपोर्ट करावा, जेणेकरून पाक सैन्य त्यात व्यस्त राहील. डिसेंबरचा महिना उजाडला. आता मिलिटरी ॲक्शनमध्ये येणार होती. सॅम यांना माहीत होतं की पाकला डिवचल्यामुळे पहिला हमला हा त्यांच्याकडूनच होणार. पण याच्या 2 शक्यता होत्या. एक म्हणजे 1965चं वॉर झोन साडेवाला पोस्ट आणि दुसरी लोंगेवाला पोस्ट, जिथे जाणून बुजून फक्त 120 जवान ठेवले होते. या सर्व गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे घडत होत्या. तिथे पाकिस्तानलाही संशय आला होता की भारत आता पूर्व पाकिस्तानवर आक्रमण करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पाकिस्तानने राजस्थानच्या लोंगेवाला पोस्टवर आक्रमण केले. पण पाकला होणाऱ्या परिणामांबद्दल माहीत नव्हतं. मेजर कुलदीप सिंग आणि त्यांचे 120 जवानांनी लोंगेवालामध्ये पाकला कठोर झुंज दिली. जवळपास 3000 जवान 40 टँकसह आलेल्या पाकला भारताचे 120 जवान आणि काही मोजक्या अँटी टँक लॉन्चरने पराभूत केलं. नंतर एअरफोर्स आणि नेव्हीनेही युद्धातील उणीव भरून काढली. आणि दुसरीकडे पूर्व पाकिस्तानमध्ये आरपारची लढाई सुरू झाली. पूर्व पाकिस्तानात जेनोसाइडमध्ये गुंतलेल्या पाक आर्मीला पश्चिम पाककडून मिळणारी मदत ही ठप्प झाली. आणि हीच वेळ साधून सॅम यांच्या ऑर्डरनुसार पूर्व पाकच्या फ्रंटवर असणारे आर्मी ऑफिसर जगजीत सिंग अरोरांनी पूर्व पाकच्या सीमेवर हल्लाबोल केला. त्यासोबतच पाक आर्मीवर आणखी मानसिक दबाव टाकण्याचा प्लॅनही आखला. त्यांनी ढाकावर काही सैन्य आणि जवळपास 5000 आर्मी वेशातील पुतळ्यांचे एअरड्रॉप केले. या एअरड्रॉपमध्ये अशी अफवा पसरली की हे इंडियन आर्मी आहेत. त्याच्यात भर म्हणून इंडियन एअरफोर्सने ढाकामध्ये गव्हर्नर बंगलोसोबत बऱ्याच ठिकाणी हमला केला. या अनपेक्षित हल्ल्यासाठी पाक आर्मीकडे काहीच उत्तर नव्हते. ते अगदी हतबल झाले होते. आतून मुक्तीवाहिनी, बाहेरून इंडियन आर्मी आणि आकाशातून यमाप्रमाणे वाटणारे इंडियन एअरफोर्स. त्यांना आता कळून चुकले होते की आता मृत्यू समोर आहे. तेव्हाच आर्मी ऑफिसर जगजीत सिंग अरोरांनी पाक आर्मीला शरण येण्याचा इशारा दिला. आणि हीच ती वेळ होती जेव्हा भारतासमोर पाकचे 93,000 सैन्य शरण आले आणि दुसऱ्या विश्वयुद्धानंतर प्रथमच अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करायची नामुष्की पाकवर ओढावली. हा भारतासाठी सॅम बहादूर आणि त्यांच्या मास्टर प्लॅनने मिळवून दिलेला सर्वात मोठा विजय होता. या विजयामध्ये मोलाचा वाटा असलेल्या सर्व वीर जवानांना आमचं शतशः नमन. तर कमेंटमध्ये भारत माता की जय लिहायला विसरू नका. धन्यवाद.